गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आपण नैलोंग या तिबेटच्या गावामध्ये आहोत. थंडी भरपूर आहे. 5-6 डिग्री झालं होतं. सकाळी सकाळी आपल्याला चहा पाणी असं घेऊन आलेत. उत्तम भाई आलेला आहे. सगळे असे झोपलेलेत मस्त वेगळी. क्या हुआ? अच्छे से सोया मैं. अच्छा रूम मिला मेरे को. अच्छे से सोया. यहाँ पे था जगह. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? येताना हा स्टे नको इथं परत. हा स्टे आने बाद इधर ही रहेगा. डायरेक्ट सीधा जाएंगे नेपाल में जाके. वैतागलेत हॉटेलला. बेसिक फॅसिलिटी पण नाही आहेत. बेसिकली हे ट्रकवाल्यांसाठी हॉटेल होतं. या साईडला काहीच फॅसिलिटी नाही आहेत. ऑप्शन नाही आहे. यात्रा करायची असेल तर हे करावंच लागतंय. बघूयात आता दिवस कसा जातोय ते. व्ह्यू खूप सुंदर आहेत. थोडंसं दाखवतो. आता कॉफी पिऊयात. बाई एक ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. मुझे ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. खूप सुंदर लँडस्केप आहे. तिबेटचा एरिया आहे हा. थोड्या वेळात आपण फ्रेश होऊन सिटी थोडंसं एक्सप्लोर करायला जाऊयात. खूपच सुंदर. अशा मॉन्स्टर ट्रक दिसला एक. कुठल्या कंपनीचे नाही माहीत, पण खूपच छान मॉडिफाईड केलेलं आहे. खूप सुंदर लँडस्केप आहे. खूपच सुंदर. सकाळचे 10 वाजले. तर ब्रेकफास्ट आपला रेडी आहे. आज 15 ऑगस्ट आणि गोकुलाष्टमीचा उपवास दोन्ही एकत्र आलेला आहे. गुड मॉर्निंग बाय. ब्रेकफास्ट करिए. आज फास्ट है. क्या है इथे? पूरी भाजी. ब्रेकफास्ट ये क्या है? पूरी आ रहा है. पूरी खत्म हो गया. पूरी नहीं सर. पूरी टाउनचा एरिया. ऊन आलंय मस्तपैकी. गाड्या पण खूप बारी बारी आहेत इकडे. आणि ब्रदर्स सगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. ही पोलिसाची गाडी. आपल्या गाड्या इकडे वरती थांबलेल्या आहेत. काहीतरी शाळा किंवा काहीतरी दिसतंय असं. ऊन प्रखर आहे. टोचतंय ऊन एकदम. बिल्डिंग पण एकदम अशा वेगळ्याच आहेत. काहीतरी पार्किंग सारखं दिसतंय. म्हणजे रस्त्याला असं बिल्डिंग चिटकून आहेत. म्हणजे असं बिल्डिंग आणि रस्त्यामध्ये अजिबात गॅप नाही आहे. थोडंसंच फुटपाथचं आहे. डोंगर खूप छान दिसतात या इकडूनमध्ये. पुढे थोडंसं मार्केट आहे. काहीतरी हॉटेल काय काहीच कल्पना नाही आहे काय आहे. दिसायला तर हॉटेलच वाटतं आहे. बघूयात आपण जॅकेट वगैरे घेऊयात. थोडीशी थंडी पण आहे, पण बिना जॅकेटचं चाललेलो आहोत. हॉटेलच्या मागून जो व्ह्यू दिसतो तो खूपच सुंदर आहे. यात्रेचा आजचा आपला 5वा दिवस आहे. आज आहे 15 ऑगस्ट.
सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मागून हा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला. उंच उंच डोंगर, डोंगरांच्या मागून सूर्य आलेला आहे, खाली वाहणारी नदी, नदीचा आवाज इथंपर्यंत येतो आहे. आणि या साईडला गाव आहे, छोटंसं गाव आहे. इथे फक्त ट्रक ड्रायव्हर्स वगैरेच राहायच्या आधी. आता यात्रेमध्ये ही जागा ओपन केलेली आहे कारण की हा रूट ओपन झाला आहे. दुसरा रूट लँडस्लाईडमुळे बंद झाला आहे, त्याच्यामुळे सगळे यात्रेकरू या गावामधून येतात आहे. छोटंसं गाव आहे. तिथे एक पुढे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपावर एक शॉप आहे. आज आपला उपवास असल्यामुळे आपल्याला बघता येईल तिथे काही चिप्स वगैरे काही मिळतात आहे का खाण्यासाठी, फ्रूट्स वगैरे. सगळ्यांचं ब्रेकफास्ट होतो आहे. अजून एक अर्धा एक तासात आपल्याला निघायचं आहे पुढे. इकडे राईट हँड ड्राईव्ह आहेत, गाड्या एकदम हटके गाड्या दिसतात आपल्याला इकडे वेगवेगळ्या. कंपन्या माहीत नाहीत कुठल्या कुठल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर खूप मस्त बनवलेलं आहे. थंडी चांगलीच पडली आहे थंडी. नितीन तिकडे रेकॉर्डिंग करतो आहे, आपण जाऊन बघूयात. तिथे बघ ना काही मिळतंय का खायला. होय तिकडे चल ना, बघ काहीतरी मिळतंय का चिप्स वगैरे शॉपमध्ये. चल ना. आज आता आपण सागाला मूव्ह करणार आहोत. आजचा आपला मुक्काम सागामध्ये आहे. इथे बघूयात आपल्याला काही मिळतंय का खाण्यासाठी, फळं वगैरे. नाही तर मग पुढच्या मार्केटला जावं लागेल. पेट्रोल पंप आहे इथे आणि एक शॉप आहे. आता मध्ये अलाउड आहे की नाही माहीत नाही. छोटंसं शॉप आहे इथे. असं शॉप. चिप्स वगैरे तर काही दिसत नाही आहे तिथे, सगळं स्वीट आहे. छोटे छोटे आहेत सगळे. कोल्ड्रिंक, सिगरेट खूप पितात इथले लोक, त्याच्यामुळे सगळे सिगरेटचे पॅकेट्स वेगवेगळ्या ब्रँड्सचे. रेडी टू कुक नूडल्स वगैरे पण आहेत. मग विचारत फ्रूट्स वगैरे कुठे मिळतात. फ्रूट्स, चिप्स ते पुढच्या मार्केटमध्ये मिळेल आपल्याला. हॅलो, व्हॉट इज द पेट्रोल रेट? गॅसोलिन? नो गॅसोलिन. Okay, it's 8.14 liter. Okay, both are same. This is gasoline. What is this? आपल्याला हे बघावं लागेल काय. हाय. थोडंसं कॅमेरा नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं क्युरियस आहेत. लेडीजच काम करतात मोस्टली इकडे. हे आपलं हॉटेल बाहेरून. हॉटेल नाही आहे, स्टे आहे. बघूयात कसं आहे. नितीनचं पण इकडे ब्लॉगिंग सुरू आहे मस्त. सागाचा प्रवास आहे आजचा आपला. साधारण 5 तास लागतात. मध्ये एक चेकपोस्ट आहे. अशी एक लाईन वरती दिसत, मध्ये पूर्ण पांढरे ढग आणि वरती स्टार. कसं काय चाललंय सर? फ्रूट्स नाही, फ्रूट्स, फ्रूट्स, चिप्स, काय काय ते. मस्त ब्रेड आहे, मध आहे, मध, छोले आहे, 3 hours 12 पुरी आहे आणि हा 3 hours हे काय आहे? खीर आहे. खीर. ओके. मैप करो और फिर भी तो ये बोल रहा है सागा 600 किलोमीटर है. मिनिमम 5. आपण चायनीज टाईममध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे टाईम डिफरन्स बऱ्यापैकी झालेला आहे. आत्ता 10:30 झालेत आपल्याकडे इथे चायनामध्ये. चायना तिबेट जे काही आहे. आणि इंडियामध्ये 8 वाजले आहेत. जवळपास 2.5 तास आम्ही पुढे आलेलो आहोत. त्याच्यामुळे रात्र
आणि याच्यामध्ये बराच फरक पडतो दिवसामध्ये. उजेड खूप लवकर होतो, अंधार पण उशीर होतो. दिवस मोठा आहे इकडचा. सकाळी 7 वाजता म्हणजे इंडिया टाईमनुसार 5:30 का 4:30 वाजता 4:30 हां इकडचं उजाडतं इथे. आणि रात्री अंधार पण उशिरा होतो. वेगळं वाटतं. अजून सवय नाही आहे एवढं. अपडेट्स येत राहतील सगळे कैलास मानसरोवरचे. चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, फॉलो करा. आणि नवीन नवीन असे ट्रॅव्हल्सचे एक्सपिरियन्स मी शेअर करत असतो चॅनलवर, तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. आणि आपल्या मराठी बांधवांना पण सांगा, फॅमिली फ्रेंड्सला पण सांगा. थँक्यू. हॅलो, आपण निघालेलो आहोत आता सागाकडे. परिक्रमेच्या जवळजवळ पोहोचत आहोत. तर इथे जेवण थोडंसं लवकर करून निघायचं असतं, त्याच्यासाठी आपण हॉटेलला जेवणासाठी आलेलो आहोत. हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. सगळा परिसर हा सगळे चारही साईडनी पहाड आहेत, उंच उंच बिल्डिंग्स, वरती डोंगर. आपला किचनचा सगळा सेटअप आहे. ही गाडी आहे, त्या गाडीमध्ये सगळं सामान. सोबत पूर्ण 7 स्टाफ आहे. भरपूर सामान असतं. सगळं 10 दिवसाचं पूर्ण सामान आहे. परिक्रमेला जे काही लागतं एवढं पूर्ण अशा याच्यामध्ये भरून कंटेनर्स वगैरे असतात, ड्रम असतात, त्याच्यामध्ये अर्धा किचन मध्ये आहे, हे फक्त अर्धच आहे. भरपूर तयारी असते. यात्रा म्हणावी तशी सोपी नाही आहे. सगळ्यांचे खूप परिश्रम असतात, मेहनत असते. ही मेन म्हणजे बोलावा आल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. वेगळा गेटअप, राऊंड हॅट. ऊन जास्त झालंय, हाईटवर आहोत आपण त्याच्यामुळे, आणि हवा खूप सुटली आहे त्याच्यामुळे जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. हवा बादल आणि राऊंड टोपी असल्यामुळे ऊन लागत नाही. सगळं कान आणि मान वगैरे सगळं कट्टर राहतं. इथे आपलं फिंगर चिप्सची तयारी चालू आहे. आज दोघांचं आहे, माझा नितीनचं, त्याच्यामुळे फिंगर चिप्स वगैरे खायला सांगितले होते. आपलं हाफ किचन इकडे आहे. इकडे भाजीची तयारी चालू आहे. लोक तेल वगैरे खूप कमी वापरतात, तरी सुद्धा जेवण एकदम सुरेख असतं. पूर्ण तयारी, स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही इथे एक हॉटेलमध्ये हॉल आहेत असे. इथे सगळे राहायची वगैरे व्यवस्था अशी केलेली असते. आपला वीणा आणि केसरीचा ग्रुप सुद्धा इथेच थांबला होता. काल खूप गर्दी होती इथे, आज पुढे गेलेले आहेत सगळे लोक. गरम आहे, कोझी आहे, छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. परिक्रमा आहे, यात्रा आहे, त्याच्यामुळे असे राहायची पण तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी रूम मिळतील, एका रूममध्ये दोघं असतील याचं गॅरंटी नसते. साफसफाई व्यवस्थित असते, सगळा स्टाफ साफसफाई करतोय. प्रत्येकाला त्यांनी असे चप्पल वगैरे दिलेले आहेत बाहेर जाण्यासाठी, आणि कम्फर्टेबल आहेत. मोठ्या गाद्या वगैरे आहेत, छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. असं 30-40 का तो रहेगा कैपेसिटी यहाँ पे कल 130 ये एक हॉल में 130 लोग. ओके, ऊपर भी है क्या? ओके, इथे वरती पण आहे, रूम आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 1,
2 3 4 आणि सोफ्यावर 4 जण असे 8 जणांमध्ये शेअरिंगमध्ये रूम देतात. 7 जण झोपतात इथे. अवघड परिस्थिती आहे कारण की हा रूट आपला रेग्युलर नाही आहे, टेम्पररी आहे. हे पण तसंच, फक्त यांना आहे की अटॅच टॉयलेट बाथरूम होतं, एवढंच आहे. इथे पण मोबाईल टावर लावलेला आहे आणि चायनामध्ये आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे, मोबाईल नेटवर्क सगळीकडेच आहे आणि 5G स्पीड मिळते सगळीकडे आम्हाला. माझं रोमिंग आहे, नितीनचं रोमिंग आहे, पण स्पीड भरपूर मिळते. डेटा लवकर संपतो कारण की स्पीड भरपूर आहे. सध्या तरी आमचं यूट्यूब चालू आहे, फेसबुक चालू आहे, इंस्टाग्राम चालू आहे. जनरली चालत नाही. आता मे बी ते मेनलाईन चायनामध्येच बंद असेल, इथे तरी सध्या सगळं चालू आहे. मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओज नाही, रील्स अपलोड केलेले आहेत. सध्या तो जात आहे. हा, युट्यूबला थोडंसं वेळ लागतोय अपलोड करायला आणि इंस्टाग्रामला खूप फटाफट. सुंदर असं लँडस्केप आहे, खूप सुंदर असा तिबेटचा एरिया आहे. हा जगाचा पठार असं तिबेटची ओळख आहे. खूप सुंदर. ऊन जास्त नाहीये, हवा पण जास्त नाहीये. एक नंबर. व्ह्यू पॉइंटला आलेलो आहोत. व्ह्यू पॉइंटचं नाव काही माहित नाहीये. खूपच सुंदर दृश्य आहे. जस्ट अमेझिंग व्ह्यू. खूपच सुंदर लँडस्केप, त्याच्यामध्ये ब्ल्यू वॉटर. एक दृश्य. रेकॉर्डिंग करायचं का फोटो काढायचे ही संभ्रम आहे.
त्याच्यामध्ये लाल कलरची गाडी खाली दिसते आपल्याला. सुंदर असं व्ह्यू. खूप सुंदर. सगळे इथे आलेले आहेत. वेटिंग स्पॉट. छान असं इथे काहीतरी कॅफे केलेला आहे. आमचा कॅफे. View point, सगळं येऊन थांबलेले आहेत. असे याकचे इथं काहीतरी लिहून ठेवलेले आहेत. काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर. असा सुंदर व्ह्यू दिसतो. चहा कॉफी स्नॅक्स साठी जागा आहे. आश्रम आहे. हे आपल्या गाड्या ब्ल्यू आणि व्हाईट आपली आहे आणि किचन वॅन आहे. आवाज येणार नाही, थांबा झूम करतो तुम्हाला. ओके, हे आपलं सागा गाव आहे. सागा इथेच आपलं मुक्काम आहे. दुपारचे संध्याकाळचे इकडे पाऊण 7 झालेले आहेत. 2.5 तास मागे इंडियाचा टाईम. शॉपिंग साठी चक्कर मारता येईल शॉपिंग साठी बाहेर. इथेपर्यंत येऊस तोपर्यंत सगळे रस्ते एकदम चांगले होते, स्मूथ होते. मागच्या सीटवर जरी बसलो तरी असं काही जाणवत नाही. थोडेफार गचके लागतात पण आपल्या इंडियामध्ये सारखं नाहीये. एकदम व्यवस्थित येता येतं मागच्या सीटवर सुद्धा बसून. सिग्नल्स वगैरे आहेत, हॉटेल्स मोठे आहेत. आपलं हॉटेल आहे. हे आपलं हॉटेल आहे. हे हॉटेलचं रिसेप्शन एरिया. इकडे सिगरेट सर्रास चालते. हे आपलं हॉटेल आहे. होमिन काहीतरी लिहिलेलं आहे आणि इकडे काहीतरी लव्ह हॉटेल असं काहीतरी आहे. आणि इकडे लाल कलरचा भरपूर भडीमार आहे. असं इथं काहीतरी दिसतंय आपल्याला. मागे पार्किंग आहे. शॉपिंगसाठी मोठं मार्केट आहे. इकडे पण काहीतरी दिसतंय. इंग्लिश कुठेच नाही आहे, सगळं
त्यांच्याच लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. रूममध्ये एंट्री करतात आपण. ओके, बेसिन बाहेरच आहे. इथे वॉश आणि बाथरूम मध्ये अशी रूम. चांगलं रूम. हॅलो. सागाची रात्र झालेली आहे. रात्रीचे 9 वाजलेत, पण अजून चांगलाच उजेड आहे. वातावरण एकदम छान आहे. प्लीझंट वातावरण आहे. टेम्परेचर पण साधारण 15 डिग्रीच्या जवळपास आहे. हळूहळू हवा सुटलेली आहे आणि शांत गाव आहे. जास्त चहलपहल नाही आहे. मॅक्सिमम टुरिस्ट आहेत. खूप सुंदर वातावरण आहे. पण हॉटेल्स ते छान आहेत सगळं. मोठे मोठे ट्रक्स आहेत, लालटेन्स आहेत. छान वाईब येते एक ओव्हरऑल. सिटी वाईब एकदम मस्त वाटते. असं रस्ता क्रॉस करणाऱ्यांसाठी थांबतात सगळेजण आणि डेडिकेटेड एरियामधूनच रोड क्रॉस करायचा आहे. कुठूनही करायचं नाही आहे. थोडंसं मार्केटला पण जाऊन येणार आहोत. हे काहीतरी वेगळं हॉटेलच्या खालीच कुठलं तरी शॉप आहे. हे मीट शॉप का काहीतरी असं वाटतंय. हे कसं तरी शॉप आहे. ये कौन सा शॉप है? कौन सा शॉप है ये? जनरल स्टोर्स सारखं वाटतंय. कुछ भी नहीं लिखा है. जनरल स्टोर्स है. नेपाली वहाँ पे है, कोई समझना है क्या? नेपाली चूल्हा लिखा है वहाँ पे. हाँ. उसके जस्ट ऑपोजिट होटल है. ओके. थंडी वाढली आहे थोडीशी, त्याच्यामुळे असं घालून फिरतोय. सिटीमध्ये सगळे आता रेस्टॉरंट वगैरे चालू आहेत. शॉप हळूहळू बंद होतात ते, पण रेट खूप जास्त आहेत त्या मानाने कम्पॅरेटिव्ह. अजून थोडंसं पुढे मोठं मार्केट दिसतंय, तिकडे पण जाऊन बघूयात. असं येतोय का पुढे पुढे तिथंपर्यंत जाऊन येत ना. चल ते येलो बिल्डिंग पर्यंत. पुढे पण मोठं दिसतंय मार्केट. इथे जास्तीत जास्त हॉटेल्स आहेत. हे ओल्ड रूटवरचं टाउन आहे, त्याच्यामुळे वर्षानुवर्ष या रस्त्यावर कैलास मानसरोवर यात्रेकरू येत असतात. त्याच्यामुळे शहर चांगलंच सुधारलेलं आहे. खूप फॅसिलिटीज बनवून ठेवलेल्या आहेत इथे. 4 स्टार 3 स्टार 4 स्टार सगळे लेवलचे हॉटेल्स आहेत. खूप सुंदर आहेत हॉटेल. कम्फर्टेबल आहेत. महाग आहे. सिटी महाग आहे ही, कारण की यांना वर्षभर तर बाकीचं माहीत नाही आता कोण येतात कोण नाही येत. पण कैलास मानसरोवरचे जे यात्रेकरू आहेत ते सगळे यात्रेकरू या गावात येतात. इकडे होलसेलचं मार्केट दिसतंय. बाटल्या विकल्या. हां, मोठं काहीतरी दिसतंय. काय आलं बघ ना. काय काय घेतलं? मोटर दिसली इथं, एकदम छोटीशी आहे. चार्जिंग इलेक्ट्रिकवर खेळण्यातल्यासारखी वाटते. सोबत हेल्मेट पण आहे. चेन बघा किती छोटी आहे त्याची, एकदम पिल्लूशी आहे. चालवायला पण मजा येईल त्याला. आजच्या मेन्यूमध्ये सूप दिलंय, पॉपकॉर्न, दाल खिचड़ी, उसके बाद में चपाती, भाजी, पापड़, वो वाला हाँ,
आपले सगळे जेवण घेतात फास्ट असल्यामुळे आज आपण फक्त फ्रूट्स घेतलेत फक्त आणि हे पेर आहे ना एकदम ज्युसी आहे पेर आपल्याकडे जनरली एवढं स्वीट आणि ज्युसी नाही मिळत एक कॉम्बिनेशन बघितलं हे प्रत्येक जण देते टोमॅटो सूप आणि पॉपकॉर्न त्याचं रिझन नाही कळलं मला द्राक्ष म्हणजे मोठे मोठे द्राक्ष ते आपलं हॉटेल होतं चायनीज इंडियन्स सगळे लोक असतात त्या हॉटेलमध्ये जेवण चांगलं नाही आहे कारण की ते आपल्या पद्धतीचं नसतं ही आपली रूम होती इकडे लॉबीज हॉटेल छान आहे कम्फर्टेबल आहे हॉट वॉटर 24/7 असतं आम्हाला रोड साईडचा व्ह्यू होता या साईडला पण लॉबी एरिया सगळी तयारी झाली आहे एक बॅग माझी आली आहे बाहेर 7:20 झालेत असं डिह्युमिडिफायर लावून ठेवतो हॅलो तीन आहे हे एक मला आवडली यांची पद्धती गुड नाईट वॅन मस्त गेलं हे आपले बाबूभाई काम पोखरा असते लावाच लागतं आणि हा आपल्या हॉटेलमधून व्ह्यू होतं बाहेर चांगलाच गारवा आहे अजून उजाडलं नाही आहे व्ह्यू छान दिसत होता रात्री 1-2 वाजेपर्यंत तरी हॉटेल पुढचं हॉटेल आहे कॉर्नरचं हे आलं हॉटेल आहे आणि हे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालू होतं पब्लिक आरामात फिरत होती रात्र काही टेन्शन नव्हतं आणि आज आपण निघणार आहोत मानसरोवरकडे तर आज फर्स्ट टाइम आपल्याला कैलास दर्शन होईल जर वातावरण क्लिअर असेल तर आपल्याला जी साऊथ फेसिंग साईड आहे त्याचं दर्शन होईल नॉर्थ फेसिंगला देराफोकला जावं लागेल आपल्याला तर बघूयात फिंगर क्रॉस्ड कसं होते काय होते बघूयात आता सगळे एक्साइटेड आहेत बऱ्यापैकी जण थकलेले आहेत कारण की आपण आत्ता आहोत 4200 जवळपास 12,000-12,500 फुटावर त्याच्यामुळे थोडंसं काही जणांना थोडासा त्रास होत होता ऑक्सिजनचा रूममध्ये ऑक्सिजनचं आहे सोय केलेली दाखवा तुम्ही अशी ऑक्सिजनची सोय असते इथे याला चालू केलं की कंटिन्यूस ऑक्सिजनचा फ्लो चालू होतो ऑक्सिजनचा फ्लो चालू झाला इथून ऑक्सिजनचा फ्लो चालू झालेला आहे थोडंसं नाक गच्च गच्च वाटतंय थंडी खूप आहे टेम्परेचर किती नाही ते आत्ताचं चेक करावं लागेल वेदरमध्ये अजून तो बघितलेला नाही आहे अपडेट सगळे मिळतच राहतील चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल लॉंग फॉर्मचे जे व्हिडिओज आहेत ते आम्हाला पुण्यात गेल्यानंतरच टाकता येतील मला इथे लॅपटॉप वगैरे तर काही केलेलं नाही आहे काठमांडूला एखादा व्हिडिओ जर वेळेत पोहोचलोत तर काठमांडूला एखादा व्हिडिओ मला एडिट करता येईल बाकी आता पुण्यात गेल्यानंतर सगळं एडिटिंग वगैरे सुरू होईल ठीक आहे भेटूयात आता